राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा। सोलापूर जिल्ह्यातील 2 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 282 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार। आठवडाभरामध्ये जमा होणार खात्यामध्ये पैसे। मागील खरीप हंगामातील पीक नुकसानीचे पैसे सुद्धा विमा कंपनी देणार। 2 दिवसांच्या तेजीनंतर पडलेल्या सोयाबीन दरामध्ये दिवसागणिक वाढ। लातूरामध्ये सोयाबीनला 4111 ते 4711 रुपयांचा मिळाला दर। पीक विम्याची भरपाई 3175 कोटी रुपयांवरती। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1473 कोटी रुपये जमा होणार। शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 3175 कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत ही भरपाई मिळणार आहे। त्यापैकी आतापर्यंत 1473 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, तर उरलेली भरपाई ही आठवडाभरामध्ये खात्यामध्ये जमा होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट उत्तर दिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू। एल निनोच्या स्थितीमुळे अधिक उष्णतेची लाट। IMD शास्त्रज्ञाचे निरीक्षण। स्थानिक वातावरणाचा सुद्धा परिणाम। एमफिल धारक प्राध्यापक रडारवरती। पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी। बोगस पदव्या प्रकरणामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयाकडून मागवली माहिती। अपघातग्रस्तांना 1 लाखाचे कॅशलेस उपचार मिळणार। रुग्णालयांची संख्या 1792 पेक्षा 4180 पर्यंत वाढवली जाणार। महात्मा फुले योजनेच्या उपचारांचे आता दर सुधारणार। घरकुल निर्मितीमध्ये अकोला जिल्हा राज्यात दुसरा। 100 दिवस कार्यक्रमामध्ये उद्दिष्टापेक्षा 83% अधिक काम। शेतकऱ्यांचा कापूस संपला। बाजारामध्ये भाव वधारले। व्यापाऱ्यांना मोठा फायदा। शेतकऱ्यांच्या पदरी निराशा। सद्यस्थितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल 8000 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। खरीप हंगामासाठी आर्थिक जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची होते कसरत। भंडाराज परिसरामध्ये खरीप पूर्व मशागतीला वेग आलेला असून बियाणे खते खरेदी करण्याचा आता प्रश्न ऐनीवरती पडलेला आहे। सौर ऊर्जा बसवणारे राज्यामध्ये 2.12%, तर नागपूर जिल्हा राज्यामध्ये आघाडीवरती। जुन्या पेन्शन संदर्भातील सुनावणी तुर्तसा रद्द। शिक्षण उपसंचालकांनी दिले सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र। सोयाबीन खरेदीचा MP पॅटर्न। 24 तासामध्ये हातात पैसे। अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन। 15 मे पर्यंत अहवाल सादर करणार। ज्यांना काही उद्योग नाहीत त्यांच्याकडून हिंदीला विरोध होत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका। टॅरिफ युद्धामध्ये सोन्याचा निर्विवाद विजय। मौल्यवान धातूचा भाव 1 लाखाच्या उंबरठ्यावरती। सोन्याची आयात तब्बल 192% वाढली। कच्च्या घरातील कुटुंबांना मिळणार हक्काचे घर। आवास प्लस 2024 सर्वेक्षणास अकोला जिल्ह्यामध्ये प्रारंभ। जलजीवनसाठी 150 कोटींची आवश्यकता। अवघ्या 25 कोटीमध्ये जिल्ह्याची बोळवण। निधीचा अडसर। बुलढाणा जिल्ह्यामध्ये योजनेची केवळ 22.79% काम पूर्ण। थकीत देयकांमुळे काम ठप्प पडले। विकास म्हणजे नागर फिरवणे नव्हे, अमोल कोल्हे म्हटले। बळीराजाला वाऱ्यावरती सोडले आणि उद्योगपतींची कर्जमाफी केली, असे ते यावेळी म्हटले। सोन्याचे दर वाढले। ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे लग्न बजेट कोलमडले। एका तोड्यासाठी विकावे लागते तब्बल 22 क्विंटल सोयाबीन। बोगस बियाणे वापरल्यास होणार कारावास। पक्के बिल नसल्यास नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करून घरगुती सोयाबीनचाच वापर करावा। पूर प्रतिबंधक कामाचे 75 प्रस्ताव अडकले लालफिशाईमध्ये। शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा। नदीकाठच्या 173 गावांना पुराचा धोका कायम। स्वाधार योजनेतील अन्यायकारक अट हटवा। राज्य OBC संघटनेची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडक मोर्चा। प्रत्येक महिना हा मार्च समजूनच वीज बिलांची वसुली करा। महावितरणाच्या मुख्य अभियंत्याचे निर्देश। 7/12 उतारावरती बदलल्या 1,500 नोंदणी। जिवंत 7/12 मोहीम। 2811 अर्ज दाखल। वारस फेरफारसाठी 2099 अर्ज प्राप्त। वक्फ बिल सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ मालेगावला आंदोलन। काळ्या फिती लावून मुस्लिम बांधवाचे नमाज पठण। यापुढे लढा सुरूच राहणार। मौलानांची माहिती। अंबाजोगाईमध्ये महिला वकिलास बेदम मारहाण। गावातील लाऊडस्पीकरला केला होता विरोध। बीड जिल्ह्याचे एकूण वार्षिक उत्पन्न 1934 कोटी रुपये आणि खर्च 7212 कोटी। 6501 कोटी रुपयांची तूट राज्य शासन भरतंय। उद्योग व्यवसाय नसल्याने कर मिळतोय कमी। बीड जिल्ह्यामध्ये 2029 ग्राहकांच्या घरामध्ये सूर्यप्रकाश। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये चांगला प्रतिसाद। धोरण बदलले। सर्वसामान्यांना आता सहज मिळणार वाळू। 30 पेक्षा अधिक वाळू घाटांचा लिलाव होण्याची शक्यता। अनेकांचे बांधकाम लागणार मार्गी। अनुदानाचा पैसा आला पण KYC अभावी पडून अतिवृष्टीचे अनुदान। हिंगोली जिल्ह्यामध्ये 160 कोटींचे वाटप रखडले। लाभार्थी शोधण्याचे आव्हान सुरू। हिंगोलीतून 800 भाविक अयोध्येला होणार रवाना। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सोबत वैद्यकीय पथक सुद्धा। प्रशासनाच्या वतीने व्यवस्था।
हळद शिजवणीसाठी मजुरांची करावी लागते मनधरणी, काढणीसाठी लागत आहे 1.25 मजुरी, हळद काढणीसाठी लगबग सुरू. वडीगोद्री येथे मोसंबीच्या रोपाला 5 वर्ष जपले, झाडाला फळच लागेना, मोसंबीची बाग जेसीबीच्या सहाय्याने केली नष्ट. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी, अर्जुन खोतकर यांची मागणी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा दिले निवेदन. भोकरदनमध्ये उन्हाळी ज्वारी जोमामध्ये उत्पादन सुद्धा वाढणार, पावसाळी हायब्रिड बाजरीकडे होते दुर्लक्ष. उन्हाळी पिकांसाठी वरदान, मांजरामधून 51 दशलक्ष घमी पाणी, एका दशलक्ष घमीमध्ये 120 हेक्टर क्षेत्रावरील सिंचन अपेक्षित, पहिली फेरी पूर्ण, दुसरी सुरू. 3 दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढलेली असून 16 एप्रिल रोजी सोयाबीनला सर्वसाधारण दर 4,550 रुपये मिळाला, तर किमान दर 4,331 रुपये होता, तसेच कमाल दर 4,700 रुपयांपर्यंत होता. अटी शर्तीने केला घात, हमीभावाने हरभरा घालण्यासाठी नोंदीच होईना, 1 एप्रिलपर्यंत निम्म्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विकला हरभरा. मदत केवळ 49,000 शेतकऱ्यांनाच, परभणी जिल्ह्यातून नुकसानीच्या 5 लाख तक्रारी, तटपुंजा पीक विमा अग्रिम, निवडणूक तक्रारदारांनाच मदत मिळाली, 2,84,000 तक्रारी झाल्या होत्या रद्द. वाढत्या तापमानाने आंबिया बहर धोक्यामध्ये, संत्रा फळे दिसेनाशी झाली, प्रचंड गळ, हजारोंचा खर्च करून सुद्धा फुलवलेल्या बागा उद्ध्वस्त, जिल्ह्यामधील संत्रा उत्पादक आता चिंतेमध्ये सापडले. 70 गावे तहानली, 12 टँकर आणि 44 खासगी विहिरींचे अधिग्रहण, जलस्रोतांना कोरड, योजना ठरल्या खुचकामी, मेळघाटामध्ये वाढली तीव्रता. लाखांदूर परिसरातील त्या 89 मजुरांना आता मिळणार तेंदूपत्ता संकलनाचा बोनस. भरुणामध्ये राबते, तब्येत बिघडत नाही काही, तापमान 42 अंश पार, रोहीची कामे नसल्याने शेतमजुरीवरती द्यावे लागते भर. रोजगार हमी योजनेच्या मजुरीमध्ये 15 रुपयांची वाढ, ही तर थट्टाच, ग्रामीण मजुरांमध्ये नाराजीचे सूर, म्हणतात वाढत्या महागाईच्या दिवसामध्ये कसा भागवायचा खर्च. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकऱ्यांना मिळणार लाभ, बल्लारपूर व जिवतीचा समावेश. साहेब सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची देयके कधी देणार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आर्थिक अडचणीमध्ये, मागील वर्षी झाले होते कामाचे वितरण. विजेचे बिल भरून सुद्धा अंधारात आणि गरमीत का राहावे लागते, चंद्रपुरामध्ये भार नियमन नाही, पण सततच्या विजेच्या लपंडावाने वीज ग्राहक वैतागले. आता घरकुलावर सुद्धा तयार होणार वीज, 15,000 रुपयांचे अनुदान मिळणार, दुहेरी अनुदानाचा मिळणार लाभ. गोठणगावमध्ये धान खरेदीमध्ये तफावत, कारणे दाखवत नोटीसा जाहीर, 25 लाख रुपये वसूल करणार. मका येऊ लागली हाती, हमीभाव खरेदी केंद्राचे काय झाले, 2,225 रुपये हमीभाव. लंपी आजाराने पुन्हा डोकेवर काढले, चिखलीमध्ये आढळले ग्रस्त जनावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. सौर ऊर्जा बसवणारे 2.12%, तरी नागपूर जिल्हा राज्यामध्ये आघाडीवर, ओलांडला 26,000चा टप्पा, 105 मेगावॅट वीज निर्मितीही क्षमतेनुसार थेट अनुदान खात्यामध्ये जमा. महाज्योतीच्या संशोधकांनी केला पिवळ्या ज्वारीवरती अनोखा अभ्यास. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना करावी लागणार ई पीक नोंद, व्हर्जन 3ची अंमलबजावणी, 15 मे पर्यंतची मुदत. विमा 8,000चा, मिळाले 9 कोटी रुपये, 1 रुपयामध्ये विमा योजनेची कमाल, प्रलंबित नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून 8,000वर शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. उन्हाचा पारा, शेतकऱ्यांना घामाच्या धारा, तापमान 39 डिग्रीवरती, शेतामध्ये काम करणे झाले मुश्किल. टीओडी मीटरचा भार ग्राहकांवरती नाही, ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये, महावितरणाचे आव्हान, वीज वापरांची सर्व माहिती तुम्हाला मिळणार. 4,11,000 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके, समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने पहिल्या दिवशी पुस्तके देण्याचे नियोजन सुरू, 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश. कडक उन्हात सुद्धा हरताळा परिसरामध्ये कांदा काढणीच्या कामाला वेग, तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे, दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च सुद्धा निघेना. बोगस व प्रतिबंधित बीटी कापूस बियाण्यांवरती यंदा सुद्धा राहणार वाच, कृषी विभाग अलर्ट मोडवरती, गुजरात सीमेवरील गावांवरती लक्ष केंद्रित राहणार, गेल्या वर्षी लाखोंचे बियाणे जप्त करण्यात आले होते. उजनी धरण मृत साठ्यांमध्ये सर्व योजनांचे पाणी होणार बंद, धरणामध्ये 83 TMC पाणी साठा शिल्लक, पुढील 2 महिने चिंतेचे राहणार. अभय देऊन सुद्धा 20 कोटी रुपये थकले, महापालिकेकडून योजना बंद, वेळेमध्ये पाणी बिल न भरल्यास आता 2% दंड. जूनपासून एटीएममधून पीएफ रक्कम काढता येणार, केंद्रीय मंत्री माडवी यांची माहिती, EPFO 3.0 होणार कार्यान्वित. ऊसाच्या पिकामध्ये गांजा शेती करणाऱ्या तस्करांचा पर्दाफाश, शेळकेवाडीत कारवाई, 15 किलो गांजा जप्त, एकास अटक. लाडकी बहीण योजनेचे मानधन 2100 रुपये करणार, डॉक्टर गोऱ्हे यांची माहिती, सांगलीमध्ये शिवसेना महिला आघाडी मेळावा संपन्न. गेल्या 2 वर्षांमध्ये 4,34,000 नवीन वीज जोडण्या, पुणे परिमंडळातील भरारी, महसूल 21,280 कोटी रुपयांवरती.
भीमा नदीवर जलपर्णीमुळे मासेमारी संकटामध्ये अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडलेली असून संपूर्ण नदीपात्र झाकले। जन आरोग्य योजनांची व्याप्ती वाढणार, मोठ्या आजारांवरील उपचारांचा सुद्धा अंतर्भाव होणार। सध्या स्थितीमध्ये 1356 आजारांवरती उपचार। फळांचा राजा हापूस आंबा खातोय भाव 1400 ते 1600 रुपये डझन, ग्राहकाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। कर्जमाफीच्या प्रश्नासाठी रेल्वेचे चक्काजाम करू, माजी मंत्री प्रहार जनशक्तीचे नेते बच्चूभाऊ कडू यांचा इशारा। पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू, पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्पाची क्षमता 3 मेगावॅट। शिरोड तालुक्यातील हिरोली येथे 15 एकरांमध्ये उभारणी, 4 गावातील 1140 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार। सोलापूरकरांवरील पाणी टळणार, सादेपूर बंधाऱ्यातील पाणी औस बंधाऱ्यामध्ये उजनीचे पाणी येण्यापूर्वीचा प्रयोग। कायम दुष्काळी 22 गावांना नीरा देवधरचे पाणी मिळावे, आमदार उत्तमराव जानकर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार जानकर यांनी घेतली भेट। हातावरल्या पोटासाठी उन्हाचे चटके, पारनेर तालुक्यातील शेतमजुरांची व्यथा, कांदा काढणीला आलाय वेग। रोजगार हमीवरील मजुरांना घरकुले पावली, नाशिक जिल्ह्यातील 931 कामांवरती 51,000 मजूर कार्यरत। कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचा झाला वांदा, 10 रुपये किलोने मागू लागले व्यापारी। शिरूर परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेडनेटला आग, शेतकऱ्यांचे 30 लाख रुपयांचे नुकसान, पंचनामेसाठी दिरंगाई। देशामधील साखर उत्पादनामध्ये घट, कारखानदारीला 24,000 कोटी रुपयांचा फटका, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी। धोरण गोंधळाचा बाजार, केंद्र सरकारचे नियममुक्ती धोरण असताना सुद्धा 65,000 बाजार समित्यांना मंजुरी। उद्योगांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 8,000 एकर जमिनीचे भूसंपादन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। DMICतील जागा संपली, अनेक उद्योग रांगेमध्ये। शरण येताच PSI कासले सेवेमधून बडतर्फ, महानिरीक्षकांचे आदेश, पोलीस कोठडीमध्ये रवानगी। PCB गटातून 93.91% विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, MST CETच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2,82,000 विद्यार्थ्यांची हजेरी। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।